नमस्कार. कसे आहात सर्वजण? आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. चला तर व्हिडिओला केलेली आहे सुरुवात. तर हा व्हिडिओ आहे पहा हळदीचा. तर इथे चाललेले आहे नवरदेव जे आहेत ना ते आमच्याकडेच आले होते हळदीच्या कार्यक्रमाला. कारण नवरदेव जे आदल्या दिवशी हळदीला आलेले होते आणि इथं बघू शकता की त्यांची सर्व जी तयारी आहे ना ती चाललेली आहे. तर त्यांना हळद वगैरे लावली आणि छान हळद लावण्याचा व्हिडिओ जो आहे ना तो माझ्याकडून स्किप झाला आणि त्यामुळे जो आहे ना तो मी तुमच्यासोबत शेअर केला. मग त्यांना आंघोळी वगैरे घातल्या आणि त्यानंतर हळद म्हणले की सर्वांना हळद खेळण्यात खूपच मजा येत असते. तर इथं बघू शकता मस्त असं सर्वांनी हळद वगैरे खेळणं चालू आहे. एकमेकांना नावलं आणि डीजे लावलेला होता त्यामुळे सर्वांना कंट्रोलच नाही झालं. मस्त डान्स वगैरे चालू होता. हळद म्हणलं की एन्जॉयचा हा दिवसच असतो. खूप एन्जॉय. आणि हे बघू शकता नवरदेव खूप नाचत होते. तर त्यांना त्यांच्या मित्रांनी ना डायरेक्ट उचलूनच घेतलेलं होतं. तर मस्त असे नाचत होते. आणि भाऊजी आहे माझे जे की त्यांचा मुलगा आहे तर ते पण नाचत होते छान असे. गाणे इतके छान छान लागलेले होते. पण काय करणार याच्यावरती कॉपीराईट येतो, नाही तर गाणे पण ठेवले असते. पण खूप कॉपीराईट येत असल्यामुळे आवाजच जो आहे ना तो मी टाकत आहे इथे. गाण्यामध्ये तुम्हाला खूप छान वाटलं असतं, मजा आली असती व्हिडिओ बघण्यासाठी. पण काय करणार कॉपीराईट येतो यूट्यूबला टाकल्यावरती. ही आहे माझी बहीण प्रतीक्षा, काकाची मुलगी. आणि तिकडे चालू आहे हळदीचे कार्यक्रम. मस्त असे हळद लावणं, एकमेकांना हळद लावणं हे करणं. सर्व नवरदेवांना पण हळद लावत होते. आणि बघू शकता इथे चालू झाला डान्स. मस्त असे सर्वजण एन्जॉय करत होते. तर हा आहे माझा भाऊ, तुम्हाला मागच्या गेल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच. आणि ती आहे नवरी, तुम्ही बघू शकता. तर त्या काही नाचतच नव्हत्या त्यामुळे तो गेला निघून. आणि इथं बघू शकते इथं गोल राऊंडचं करून जो आहे ना तो डान्स करायचा कार्यक्रम चालू आहे. तर इथं मस्त असं लगेच गाणे डीजेचे गाणे आहेत. तर मुली म्हणलं की कंट्रोलच होत नाही त्यामुळे मस्त असं नवरीला घेऊन नाचत होतात. हळद पण लावणं चालू होती आणि नाचणं पण चालू होतं, बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने. आणि इकडे चालू आहे व्हिडिओ शूटिंग, जे की फोटोवाला जो आहे ना तो हळदीच्या दिवशीच लावलेला होता. तर 2 दिवस होता. आणि इथं नवरदेवाचा सर्वांचे जे काही डान्स वगैरे चालू. इथं माझे सर्व भाऊ आहे, नवरदेव आहे आणि मस्त असे डीजेवरती नाचत आहे. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला. काही भाऊजी आहेत, खूप जण आहेत, मित्रमंडळी आहेत. आणि इथं चालू आहे मुलींचा डान्स. तर बघू शकता अशा पद्धतीने डान्स केला. तर इथं एक छान अशी गंमत झाली बरं का, तुम्हाला सांगू का. तर नवरदेव आणि नवरीचा डान्स होता त्यामुळे ते सर्वांनी तिला पुढे ढकलून दिलं. हे मस्त असं तुम्ही दोघंजणं डान्स करा म्हणून. त्यामुळे इथं नवरदेव तिला सांगत आहे की डान्स वगैरे कर. तर इतकं सुंदर असं गाणं लावलेलं होतं. पण याच्यात कॉपीराईट येतो त्यामुळे सॉरी नाही गाणं टाकू शकत मी. तर इथं बघू शकता अशा पद्धतीने दोघंजणांनी डान्स केला, जे की खूप छान असं गाणं लागलेलं होतं. आणि टाईम पण खूप कमी होता, खूप गडबड झाली. एकाच दिवशी साखरपुडा, कुंकुटिळा आणि हळद होती त्यामुळे एवढं काही शूट करण्यातच नाही आलं. आणि त्यांचं बघू शकता तुम्ही, ते एक डान्सर आहे, खूप छान असे डान्स करतात. मुलांना पण शाळेमध्ये शिकवतात, गॅदरिंग वगैरे जे कार्यक्रम असतात ना ते कार्यक्रम घेत असतात ते. तर अशा पद्धतीने त्यांचं डान्स चालू होता. आणि बघू शकता तुम्ही. तर ती काही नाचली नाही एवढी, म्हणजे डान्स वगैरे तिने नाही केला. आणि हे आहे तिचे भाईचे, की मागच्या गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलंच मी तुम्हाला, ते पण डान्स करत होते. तर अशा पद्धतीने सर्वजण आहे ना एन्जॉय करत होते हळदीचा कार्यक्रम. आणि खूप जणांच्या मला कमेंट आल्या की हळदीचा व्हिडिओ टाक म्हणून. आणि त्यांना खूप इच्छा होती की हळदीचे व्हिडिओ बघायचे म्हणून. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. कारण खूप कमेंट आल्या, त्या रिक्वेस्टमुळं मी हा हळदीचा व्हिडिओ टाकलेला आहे. तर पाहू शकता तुम्ही. इथे फोटो वगैरे चालू आहे, व्हिडिओ शूटिंग चालू आहे. ही आहे माझी मोठ्या बहिणीची मुलगी पूजाची. तर इथं बघू शकता डान्स वगैरे चालू आहे. आणि हे आहेत पा माझे मामा, खूप सुंदर असे डान्स करत होते, इतकं भारी वाटत होतं. आणि ते आहे आदित्यचे पप्पा बाजूला, बघितलंच तुम्ही. तर खूपच भारी डान्स करत होते, तुम्हाला शेवटी कळेलच. खूप कॉमेडी पण खूप करतात. आणि कसा वाटला त्यांचा डान्स तो पण सांगा. आणि ह्या 2 मुली ज्या की इतका सुंदर असा डान्स केला त्यांनी, पण गाण्यावरती मी टाकूच शकले नाही, सॉरी. त्यामुळे म्युझिक टाकते मी, म्हणजे तुम्हाला थोडंफार बघायला मजा येईल.
बघ किती सुंदर असा डान्स करत होते आणि ते माझ्या साईडला जे मामा उभा होते ना त्यांनी तर खूपच भारी कॉमेडी केली. तुम्हाला बघून तर हसूच आला असेल. आणि बघू शकता इथे साईडला जे व्हाईट ड्रेस घातलेले आहे ते माझे पप्पा आहे, साईडला हे पिवळे 2 कुर्ते जे घातलेले आहे ते भाऊजी आहेत. आणि इथं आता एकटीचा जो डान्स आहे ना तो चालू आहे. इथं आहे माझी चुलत बहीण, हा आहे पिवळ्या ड्रेसवाला भाऊ आणि हे आहे आत्याच्या मुलीची मुलगी. आणि इथं हे आहेत माझ्या काकू ज्या की मस्त हळद लावून हे आहे मोठी चुलती माझी. आणि बघू शकता तुम्ही इकडे सर्व जे आहे ना हळद वगैरे कार्यक्रम चालू झाला. खूपच भारी वाटत होतं आणि खूप मजा येत होती. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आम्ही मस्त असं एन्जॉय केला. मागं बघू शकता खूप पाहुणे आलेले होते आणि ह्या आहेत माझ्या मोठ्या वहिनी. खूप भारी वाटत होतं आणि हळद ना नेमकं संपली होती त्यामुळे सर्व जे आहे ना पुसून लावून चालू होतं. इथं बघू शकता इथं झालं त्यांचा डान्स चालू, एक आदित्यचे पप्पा आणि इकडे आम्ही सर्वजण जमलेलो होतो. तर खूप मस्त असं एन्जॉय केला, डान्स केला, भारी वाटत होतं, खूप मजा आली हळदीमध्ये, खूपच छान एन्जॉय केला. आणि इथं दोघांचे डान्स परत सुरू झाले. म्हटलं छोटीशी झलक जी आहे ना तुमच्यासमोर शेअर करावा. तर इथं बघू शकता अशा पद्धतीने. आणि इथं आहे मी जी की डान्स करते आहे तर चालू आहे मस्त माझं फेवरेट गाणं चालू होतं त्यावरती. आणि बघू शकता सर्वजण मस्त एन्जॉय चालू आहे. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.